आत्ताचं जे आपलं सेशन असणार आहे ते आहे जेंडर सेन्सिटायझेशन विषयीचं. आपल्याला जसं माहिती आहे की आता मुलं एकंदरीत साधारण 8व्या वर्षापासून मुलांची एक पौगंडावस्थेला सुरुवात होते. साधारण 10व्या वर्षी वगैरे आपण ॲडोलेसंट एज म्हणतो ते सुरू होतं. और ये एडोलेसेंट एज में स्टूडेंट्स आर डीलिंग विथ मैनी फिजिकल एंड इमोशनल चेंजेस. सो दे हैव सर्टन डिफ़िकल्टीज़ बिकॉज ऑफ दैट, और सर्टन इश्यूज होते हैं, वो हैंडल कैसा करना है वो उनको पता नहीं होता है. तो इसके लिए हमने ये स्पेशल सेशन अरेंज किया है. बहुत बार ऐसा होता है कि वो क्यूरियोसिटी में या कभी कभार वो क्या है ये जानने के लिए कभी कभार आके टीचर्स के साथ कुछ क्वेश्चंस पूछे जाते हैं टीचर्स से, या फिर अपने इमोशंस को कैसे हैंडल करना है ये ना समझने के वजह से क्लासरूम में कुछ चीज़ें ऐसी हो जाती हैं. तो ये सब चीज़ों को कैसे हैंडल करना है और हम लोगों को भी खुद को ये बारे में कुछ और जानकारी ले, हम इसके लिए हमने रविंद्र केसकर सर हमारे यहाँ आए हैं. जेंडर सेंसिटाइजेशन के ऊपर वो काम करते हैं. वो खुद भी टीचर हैं. पूरे इंडिया में टीचर्स के लिए उन्होंने 150 से भी ज़्यादा वर्कशॉप्स अरेंज किए हैं. पेपर फोल्डिंग से मैथ्स वो सिखाते हैं. एक ये नया इनोवेटिव उनका स्टाइल है. उन्होंने 5 बुक लिखे हैं. उसमें से स्क्वेअर स्पेक्ट्स एंड राउंड होल, एक आधार अनेक आकार, तितलियाँ आणि डिब्बे से डॉक्टरेट, ये कुछ उनके बुक्स के नाम हैं. स्विस टेलीविज़न झुरिच के साथ उन्होंने 6 महीने के लिए काम किया है. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग द्वारा ओरिगामीच्या माध्यमातून संशोधनासाठी आणि कार्यशाळा आयोजित करण्यासाठी त्यांना 2 वर्षाची फेलोशिप प्राप्त झाली होती. नॅचरल काउन्सिल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन्स नेटवर्कचे फेलो आहेत. विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार त्यांना 1994 मिळाला आहे. रुचिराम साहनी मेमोरेबल पुरस्कार जानेवारी 2000 मिळालेला आहे आणि गेल्या 31 वर्षांपासून ते या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया. ह्या व्यतिरिक्त त्यांचा मुख्य विषय आजचा आपला जो आहे त्या विषयावरही ते बऱ्याच ठिकाणी सेशन्स घेतात. पुरुषभान, स्टडी ग्रुप आणि सेक्स एज्युकेशन फॉर स्टुडंट हे त्यांचं विशेष अजून कार्य आहे. तर आपण सरांना मंचावर येण्याची मी विनंती करते. सर या, आणि सरांचं स्वागत करते. मी आमच्या पाध्ये सरांना विनंती करते की आत्ता मी मगाशी जसं म्हटलं होतं की आमचा फिनिक्स ग्रुप नावाचा स्किझोप्रेनिया पेशंट्ससाठी काम करणारा ग्रुप आहे की जिथे त्यांना स्वावलंबन त्यांना शिकवण्याच्या दृष्टीने आम्ही काही ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडून करून घेतो. तर त्या ग्रुपमध्ये आमच्या शुभार्थींनी, आम्ही त्या पेशंटना शुभार्थी म्हणतो, त्यांनी तयार केलेल्या या बॅग्समधली एक आम्ही त्यांना सरांना गिफ्ट देत आहोत आणि त्यांचं स्वागत करतो. थँक्यू सर. आता पुढची सूत्र मी सरांकडे सोपवते. आणि धन्यवाद. सर्वप्रथम मला असं वाटतं की हे सगळे तरुण आणि सुंदर चेहरे बघून माझं वय निदान अर्ध असायला होतं, 40 वर्ष. कारण म्हाताऱ्या माणसांचं इथे काय काम आहे तर असं वाटू शकतं, म्हणून मी माझी इच्छा व्यक्त केली. पण काही काही वेळेला म्हातारे लोक जास्त रसिक असतात कारण त्यांना उसंत आणि हे असते वगैरे. माझं सत्र आणि ह्याच्यावर सुरू करण्याआधी मी 34 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवत होतो. तर आम्ही काही तिथे नवीन प्रयोग केले. मी आधी जे वेगवेगळे वक्ते सांगत होते तर त्याच्यावरनं मला असं वाटलं की त्याच्यातले काही प्रयोग अगदी सोपे आणि हे होते ते तुमच्याबरोबर शेअर करावे म्हणून. तर ते मी काही सांगतो. मुख्य विषयाकडे वळायच्या पूर्वी एक असा होता की आमच्या इथली लेक्चर्स 60 मिनिटाची असायची आणि ती 18-20 वर्षाची तरुण मुलं, त्यांच्या आतमध्ये अशी रग आणि अशी हे असते.
त्यामुळे 25 मिनटं झाल्यानंतर आम्ही त्यांना एक 5 मिनटं ब्रेक द्यायचो. म्हणजे वर्गाच्या बाहेर जायचं नाही, वर्गातच. आणि आम्ही शेजारी ऑफिसमध्ये सांगून ठेवलं होतं की आता आरडाओरडा होणार आहे, तर त्याची काही काळजी करू नका. आणि मुलांना आम्ही असं हे दिलं होतं की तुम्हाला काय वाटेल ते आपटा, पाय आपटा, ओरडा, हे करा ते करा वगैरे, असं एक 5 मिनटं त्यांना आम्ही देत होतो. आणि त्या 5 मिनटात ती मुलं अशा तऱ्हेने स्वतःला हे करायची वगैरे. कारण ती जी रग आणि हे असते ते कैद्यासारखं बसवून ठेवणं 6 तास, आणि हे तरुण मुलांना, म्हणजे हा काय प्रकार आहे. तर ते असं सगळं त्यांचं निघायचं वगैरे. आणि मग परत ते शांतपणाने पुढच्या लेक्चरचा जो भाग असायचा त्याला आनंदाने आणि बऱ्यापैकी चांगल्या ह्याने हे करायचे. तर मला असं वाटतं की असे प्रयोगची जागा शोधून काढली पाहिजे आणि त्यांना हे दिलं पाहिजे. कारण मुलांना सतत काहीतरी करायचं असतं, त्यांना स्वस्थ बसायचं नसतं. आणि आपल्याला नेमकं तेच असतं, स्वस्थ बस, काही करू नको, मस्ती करू नको, हे करू नको. अरे मस्ती कर आणि खेळ असं सुद्धा म्हणता येतं ना, मस्ती कर आणि अभ्यास कर असंही म्हणता येतं. तर मला असं वाटतं असे छोटे छोटे प्रयोग असे खूप करता येतं. हा एक प्रयोग मी तुम्हाला सांगितला वगैरे. दुसरा प्रयोग असा होता की जेव्हा आरडाओरडा करायचा नाही, शेजारी पण लेक्चर्स चाललेले आहेत वगैरे, तर तेव्हा आम्ही मुलांना उभं करून भिंतीकडे तोंड करायला सांगायचो. जसं आता तुम्ही सगळे बसलायत, उभा राहिलात आणि भिंतीकडे तोंड केलं त्यांनी. आणि मग काय करायचं, त्याच्या पाठच्या मुलांनी पुढच्या मुलाचे खांदे दाबायचे. मी आता करून दाखवतो. तर मुलांच्या आतमध्ये शिकण्याची आणि हे असतेच, त्यांच्याकडे स्वयंशिस्त असतेच. त्याला परत सॉरी जेवण कमी पडलं जरा. तर त्यांच्या आतमध्ये स्वयंशिस्त आणि हे असतेच. आपल्याला फक्त ती आर्टिक्युलेट करायला, चॅनलाइज करायला शिकलं पाहिजे. हे एक दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण, आमचं पहिलं लेक्चर 9 वाजता सुरू व्हायचं आणि बरीच मुलं वसईहून यायची, वसई गावातून आतून यायची. मग ती घरातनं 7:30 वाजता निघत असणार. ती चहा आणि काय एखादं पोळी आणि हे खाऊन त्याच्यापेक्षा काय करणार. बऱ्याच मुलांना लक्ष लागायचं नाही. तर आम्ही मुलांना असं हे केलं होतं की तुम्ही गपचूप वर्गात डबा खाऊ शकता. आता शिस्त वगैरे असं नाही करायचं, तसं नाही करायचं. पण ती मुलं आपले काय जे आणलेलं असेल ते खायचे आणि लक्ष द्यायचे, ते बघायचे वगैरे. म्हणजे साध्या साध्या प्रयोगातनं आम्हाला खूप चांगले आणि असे हे अनुभव आले. ह्याला काही खूप खर्च नव्हता, आरडाओरडा करायची जरूर नव्हती, शिस्त लावायची वगैरे असलं काही ह्याची जरूर नव्हती. हा एक प्रयोग आम्ही केला वगैरे. अजून एक प्रयोग केला की ती जी वसईहून येणारी मुलं होती किंवा काही काही मुलं असायची, ट्रॅफिक वगैरे तुम्हाला तर माहिती आहे मुंबईचं, आमचं कॉलेज माहीम आणि बांद्र्याच्या मध्ये वगैरे. तर आम्ही सांगितलं होतं की मुलांना, उशिरा येणाऱ्या मुलांनी त्या मागच्या दरवाज्यातनं शांतपणाने येऊन बसायचं, डिस्टर्ब करायचं नाही. आणि मागचं दार जर बंद असेल तर पुढच्या दारातनं वाकून गपचूप यायचं नाही. तर मे आय कम इन सर, तुम्हाला माहीत आहे ते सगळं हे वगैरे. तर ती मुलं येऊन बसायची वगैरे. आणि ती लेक्चर्स चुकवायची नाहीत. ह्याचं कारण, आम्ही जे शिकवायचो ते पुस्तकात दिलेलं नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ मॅग्नेट शिकवायचं आहे, तर ते पुस्तकातनं दिलेलं तेच 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 30 वर्ष शिकवायचं आणि मला 30 वर्षाचा अनुभव असं म्हणायला यायला काही अर्थ नाही. तर मॅग्नेट्स मुंबईमध्ये कुठे तयार करतात, त्यांचे टेक्निकल ब्राउशर्स काय असतात, ती मॅग्नेट्स कुठे मिळतात, कशासाठी वापरतात, हे सगळं पुस्तकात दिलेलं नव्हतं. त्यामुळे त्या मुलांना ओढ असायची की हे लेक्चर चुकवायचं नाही आहे, कारण हे इतर कुठे दिलेलं नाही आहे. हा एक प्रयोग केला. अजून एक प्रयोग केला आम्ही, म्हणजे त्यावेळेला, म्हणजे 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की छोट्या छोट्या डब्यातनं मुलांना गाजर, काकडी, कधी कडधान्य वगैरे असं द्यायचं. कारण आम्ही बघितलं की त्यांच्या डब्यामध्ये पोळी भाजी हाच प्रकार होता.
मिनरल्स, विटॅमिन्स आणि ट्रेस एलिमेंट्स वगैरे हे काय आपल्याला माहीत आहे विटॅमिन सी शरीर साठवू शकत नाही, तयार करू शकत नाही, हे करू शकत नाही आणि त्याची किती गरज असते वगैरे. तर ₹1 आम्ही त्यांना हे असं द्यायचं. मग ती मुलं आपल्या जेवणाबरोबर असा डबा पण उघडून खायचा. तर ते इतकं लोकप्रिय झालं की आमच्या कॉलेजमधले शिक्षक वगैरे पण तो डबा घ्यायला लागले. तर असे काही प्रयोग केले आणि बरेच असे प्रयोग केले होते, तर ते तुम्हाला सांगितले. मी मुंबईच्या MA हायस्कूलमध्ये होतो. मला वाटतं काहीतरी 1980 1980 नाही 1960 म्हणजे जवळजवळ 75-70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आमच्या एका शिक्षिकेने, त्यांचं नाव पण मला माहिती आहे, एक पत्र दिलं होतं माझ्या पालकांना की हा मुलगा वर्गात मस्ती करतो, ह्याला कृपया शाळेतून काढून टाका म्हणून. ते पत्र मी माझ्याकडे ठेवलेलं आहे आणि काही वर्षापूर्वी मी त्या शाळेत गेले होतो शिक्षकांना ट्रेनिंग द्यायसाठी, गणित कसं शिकवायचं. आणि ते मला खूप आवडलं त्यांना की गणित असंच कधीच शिकले नव्हते ना ते. गणित म्हणजे काय आकडेमोड आणि असं असलाच प्रकार. तर ते शिक्षकांना वगैरे खूप आवडलं. ते म्हणले तुम्ही कुठे शिकलात हे वगैरे. मी म्हणलं ह्या शाळेत शिकलो आणि मला हे पत्र दिलेलं आहे. ते पत्र माझ्याकडे अजूनही आहे. ह्या मुलगा म्हणजे काय नालायक आहे, त्याला काढून टाका. तर बऱ्याच वेळेला आपल्याला मुलांच्या आतमध्ये जे काही अशा गोष्टी असतात त्या कळत नाही, त्याचा वेध घ्यावा लागतो, त्याला जागा द्यावी लागते, स्पेस द्यावी लागते. त्याच्यानंतर आम्ही अजून एक प्रयोग केला होता, सामूहिक पालकत्व म्हणून. आमच्या घराच्या समोरचंच एक घर आम्ही भाड्याने घेतलं होतं बरीच वर्ष आणि मुलांना तिथे अभ्यास करा, हे करा वगैरे त्यांच्या ॲक्टिव्हिटीसाठी हे ठेवलं होतं. कारण सगळ्या पालकांची तक्रार होती की हा अभ्यास करत नाही, बाकी सगळं करतात पण हा अभ्यास करत नाही. एकट्याला घरात बसून डांबून अभ्यास करायला सांगणं हा काय प्रकार आहे? अंडा सेल आहे का तो? ते तुम्हाला माहीत आहे ना, जेलमध्ये अंडा सेल म्हणजे त्या एकट्याला हे करतात. तर अभ्यासाचं वातावरण तयार केलं, तू तिकडे बस, तू इथे बस, तुला जिथे बसायचं आहे, जसं बसायचं आहे तसं बस वगैरे. आणि ती मुलं बसायची, 25 मिनटं अभ्यास करायची, मग त्यांची रिव्हिजन घ्यायचो आम्ही, त्यांना मग मोकळीक द्यायचो वगैरे. तर असे बारीक सारीक प्रयोग आम्ही खूप केले वगैरे. खूप त्रास नाही पडत त्याच्यासाठी. आपण जे हे शिस्त हे ते वगैरे जे चाललेलं आहे सतत वगैरे, त्याची काही जरूर नाही. कारण त्यांना एक स्वयंशिस्त असते मुलांमध्ये, त्यांना एक कुतूहल असतं, त्याच्याकडे भयंकर एनर्जी असते. ती फक्त चॅनलाइज कशी करायची, त्याला हे कसं करायचं वगैरे. मला तर खरं असं वाटतं की मुलांपेक्षा पालकांनाच धडे द्यायला पाहिजेत, त्यांनाच वटणीवर आणायला पाहिजे. आणि आम्ही जो सामूहिक पालकत्वाचा प्रयोग केला होता, आम्ही त्याचं नाव नाकी 9 ठेवलं होतं. कारण त्याच्यात 5 मुलं आणि 4 मुली होत्या आणि ते एकापेक्षा एक अवली होते वगैरे सगळे. आणि त्याच्यापेक्षा वाईट त्यांचे आईवडील होते. 9चे 18, 9 18. कारण आम्ही असं म्हणू शकत नव्हतं ना, तुम्ही इकडे फक्त अभ्यासाला येत आहे, ही लक्ष्मण रेषा, याच्या बाहेर गेला की आम्हाला माहिती नाही, असं नाही करता येत ना. तर त्या मुलांना जो त्रास असायचा, आईवडिलांमधला विसंवाद, दारू प्यायचे, हे ते वगैरे, त्या सगळ्यासाठी आम्हाला काम करावं लागायचं. त्या मुलाला तू एवढा अभ्यास केला की नाही हे फक्त म्हणणं म्हणजे रिडक्शनिझमसारखं होतं. त्यांना भावभावना आहेत, त्यांच्यात त्रुटी आहेत, कमतरता आहेत, ते सगळं घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तर असे काही आम्ही प्रयोग केले वगैरे. तर ते तुम्हाला मी सांगितलं. हा काही माझा मूळ विषय नव्हता. माझ्या मूळ विषयाकडे मी येतो आता. माझा मूळ विषय आहे लैंगिक संवेदनशीलता, ज्याला आम्ही मॅस्क्युलॅनिटी किंवा मर्दानगी किंवा वेगवेगळे त्याच्या छटा आणि रूपं आहेत वगैरे, पितृसत्ताक पद्धती वगैरे असं सगळं म्हणता येईल. आणि अशा ह्याच्यात आपल्याला काम करायचं आहे. तर प्रश्न असा आहे की ही जी पितृसत्ताक पद्धती आहे ही शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे.
आणि तिने आपलं प्रस्थान अगदी घट्ट बसवलेलं आहे. कल्चरली, एथिकली, सण वार ह्या सगळ्या ह्याच्यातनं पितृसत्ताक पद्धती अगदी अशी दृढ आणि हे झालेली आहे. इतकी दृढ झालेली आहे की महिलांना सुद्धा असं वाटतं की अगदी सगळं बरोबरच आहे, न्याय आहे वगैरे. पण ही पद्धत इतकी काय म्हणायचं हानिकारक, विध्वंसक आहे, मानवी ह्याच्या विरोधात आहे की ते काही त्याचं वर्णन करायला आपल्याकडे शब्द नाही आहेत. म्हणजे त्याचं टोक एकीकडे आता जे युद्ध चाललेलं आहे इराण आणि अमेरिका आणि इस्रायलचं, त्याच्या मागचे जे सूत्रधार आहेत नेत्यानाहू आणि ट्रम्प वगैरे, हे अत्यंत मर्दानगीचे अस्सल रूपं आहेत. आणि कुठलाही स्त्रीवादी दृष्टिकोन, एकीकडे मर्दानगी आणि दुसरीकडे स्त्रीवादी दृष्टिकोन, शाळेतल्या 170 मुलींना मारणं हा काय प्रकार आहे कळण्याच्या हेच आहे. म्हणजे कोणी दिला त्यांना हा अधिकार वगैरे. पण हे आपल्याला ह्याच्याशी जोडता येतं. हा जो मर्दानगीचा हे आहे, मी श्रेष्ठ, मला सगळं येते, मला पुढे जायचं आहे, मी एकटा जाणार, मी एकटा हिरो आहे वगैरे, हा जो भाग आहे मर्दानगीचा, तो कसा काय हाताळायचा? तुम्ही हे सांगितलं ठीक आहे, मुलांना वर्गात कसं हे करायचं, लैंगिक संवेदनशीलता वगैरे, पण माझ्या आजूबाजूचं सगळं जे वातावरण आहे ते मर्दानगीच्या यांनी भरलेलं आहे. आणि त्या मर्दानगीचे दृश्य रूप, वाईट रूप म्हणजे आपण बघतो इराण ह्याचं युद्ध जे चाललेलं आहे ते, आणि दुसरीकडे आपल्याला दिसतं की मोटारी आणि शस्त्रास्त्रांचं उत्पादन. गाड्यात म्हणजे ट्रॅफिक जॅम होते मुंबईमध्ये, हालायला जागा नाही, तरी त्यांना प्रायव्हेट कार्स हव्याच आहेत अजून. म्हणजे कुठल्याही स्त्रीवादी दृष्टिकोनात अशा तऱ्हेची प्रगती कधी बसू शकत नाही. कारण स्त्रीवादी दृष्टिकोन म्हणजे संवर्धन, जीवाची जोपासना, वाढ, एकत्र पुढे जाणं, पर्यावरण वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. म्हणजे एखादा पुरुष स्त्रीवादी दृष्टिकोनाचा असेल आणि एखादी स्त्री मर्दानगिरी वागणारी असेल तो भाग वेगळा, पण मी प्रवृत्ती काय ते सांग. माझा जो विषय आहे लैंगिक संवेदनशीलता, ही म्हणजे मर्दानगीचं एक रूप आहे असं सगळीकडे, आणि त्याला आपण कसं उत्तर देणार. जळी स्थळी काष्टी पाषाणी हे आहे, अशा ह्याच्यात आपण कसा मार्ग काढायचा. म्हणजे एखाद्या माशाला पाण्यात असलेल्या तू कोरडा राहा किंवा त्याला कोरडा ठेवायचं आहे, हे किती अवघड आहे, तसं हे आपलं काम अवघड आणि हे आहे. मग कसं करायचं हे काम? सोडून द्यायचं का? कोणी असा प्रयत्न केला आहे का? लैंगिक संवेदनशीलता म्हणजे काय, ती कशी असते, कशी दिसते, रोजच्या ह्याच्यात आपल्याला आणता येतं का? कोणी असा प्रयत्न केला आहे का? अशी लोकं आहेत का? असे सिनेमे आहेत का? अशी पुस्तकं आहेत का? अशा चळवळी आहेत का? अशी मासिकं आहेत का? तर ह्या सगळ्याचा विचार करावा लागेल. मी एकटा किंवा मी एकटी वर्गात लैंगिक संवेदनशीलता मुलांच्या मनात बिंबवू शकत नाही. मला या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. आणि मला इथे जे बोलायचं आहे ते हा एवढा मोठा आवाका ह्यांनी माझ्या शिरावर टाकलेला आहे. हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. ते किती? एका तासात. ज्याच्या म्हणजे मी आता 80 वर्षाचा आहे आणि आजही मला रोज शिकावं लागतं की बायकोबरोबर कसं वागायचं, प्रेम कसं करायचं, म्हणजे माझं हे तिला कसं पोचलं पाहिजे हे मला आजही शिकावं लागतं. मी एकदा ज्येष्ठ नागरिक संघ तुमच्याकडे पण असतील, तिथे मी गेलो होतो वगैरे, तर तिथे बरेच ज्येष्ठ नागरिक स्वतःची ओळख देताना मी अमुक केलं, मी इतकी वर्ष नोकरी केली, मला इतकी मुलं झाली, असं तसं सगळं सांगतं, पण मी प्रेम केलं का हे कोणीच सांगत नाही. आणि त्यांना जर हा प्रश्न विचारला, त्यांना एकदम असं वाटतं की असं कोणी विचारलाच नाही त्यांना प्रश्न. ते गाणी वगैरे म्हणतील, रोमॅन्टिक गाणी म्हणतील वगैरे, ती सगळी चांद सूरज वगैरे, पण तू बायकोशी कसा वागतोस ते म्हणजे त्यांच्या गावीसुद्धा नसतं. हा इतका अवघड आणि निसरडा प्रकार आहे की बायकोवर प्रेम करणं. ते
बऱ्याच जणांनी सांगितलं आम्ही एका खोलीमध्ये 7 भावंड आणि इतकी लोक होते वगैरे, कसं प्रेम करणार. त्यांना प्रेम करणं म्हणजे तिच्या जाणीवांचा मागोवा घेणं, तो हळुवारपणा, तिची स्वप्न काय आहेत, आवडी काय, तिला काय आवडत नाही, ह्याच्यासाठी कुठे जागा लागते. ह्याच्यासाठी 2 खोल्यांचा फ्लॅट लागतो का, 2 बेडरूम किचन. उलट मला तर असं माहीत आहे की ज्यांच्याकडे 2 BHK वगैरे असे आहेत ते नवरा बायको फारसं बोलतही नाहीत एकमेकांची तोंड इकडे तिकडे झालेली असतात. तर हा जो तुम्ही मला विषय दिलेला आहे तो इतका वैश्विकही आहे आणि रोजच्या बसता उठतानाचाही आहे, आणि तो कसा पकडायचा, कसं त्याच्यावर हे करायचं, हा एक अवघड हे आहे. आणि अशी कसरत करतोय मी. आपण बघूया, सगळे मिळून ती कसरत करूया तो त्याच्यातले काय काय फॅक्टर्स आहेत. लैंगिक संवेदनशीलता. आपल्याकडे विविधता आणि विषमता ह्याची गल्लत केली जाते. विविधतेला विषमतेचं रूप देतं. कारण पॅट्रिआर्कीमध्ये लहान मोठं त्यांना अशी हायरार्की लागते. स्त्री ही कनिष्ठ आहे, पुरुष हा श्रेष्ठ आहे, तू हे आहे, जात धर्म सगळ्या ह्याच्यामध्ये वगैरे त्यांना ती हायरार्की लागते. सगळे आपण माणूस एक आहोत वगैरे आणि एकत्र येऊन हे करूया, हा भागच नसतो त्याच्यात. तर मी काय म्हणत होतो की विविधता आणि विषमता, स्त्री आणि पुरुष हे निसर्गाची विविध रूप आहेत, त्याच्यात विषमता नाही आहे. आपण हातचलाखी करतो आणि विविधतेला विषमतेच्या कॅटेगरीत टाकतो. एकदा विषमतेच्या कॅटेगरीत टाकलं की स्त्री ही दुय्यम आहे, डोकं कमी आहे, अमुक ढमुक, तुम्हाला तर सगळं माहिती आहे, मी सांगण्याची जरूर नाही. उलट असं आहे, आमची एक मैत्रीण आहे डॉक्टर नंदिनी देशमुख म्हणून, ती बऱ्याच वेळेला पेपरमध्ये लिहिते की स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा कशा जास्त कणखर आणि हे असतात, ह्या त्या सांगत असतात. म्हणजे आपलं जे म्हणणं आहे ना की पुरुष हा श्रेष्ठ आणि हे असतं वगैरे, तसं नाही आहे, उलट आहे. त्याच्यातल्या असंख्य उदाहरण देते ती. आणि त्याच्यातलं एक तुम्हाला कदाचित माहिती आहे की आपल्याला जी फ्रिक्वेन्सी ऐकू येते त्याचा जो आवाका आहे हा महिलांचा खूप जास्त आहे. पुरुषांना एका इतक्या किलो सायकल्सच्या पुढचं हे ऐकू येत नाही, पण महिलांना ते बरोबर येतं आणि त्यांना तो आवाज आणि हे पण हे करतात. आपण म्हणतो ना महिलांचे कान तिखट असतात वगैरे, तिखटेचा अर्थ काय, त्याची जी हाय फ्रिक्वेन्सी ऐकण्याची जी कपॅसिटी आहे ती त्यांच्यात जास्त आहे. सॉरी, मी परत माझ्या विषयाकडे येतो की आपल्या संस्कृतीमध्ये आपण पितृसत्ताक पद्धती, विविधतेला विषमतेचं रूप दिलं आहे. आणि विषमता म्हणजे हायरार्की, खाली वर, तुला कमी कळतं मला जास्त कळतं वगैरे. आणि हे स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत होतं आणि ते इतकं सहज धरलं जातं वगैरे की त्याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह हे करतच नाहीत. मला आठवतं आहे लहानपणी आम्ही प्रसाद आणि किंवा पैसे घेताना हा हात पुढे केला, डावा हात, तर फटका बसायचा. डावा हात का पुढे करतो, म्हणजे जणू काही डावा हात म्हणजे काहीतरी वाईट आहे, हे आहे ते आहे वगैरे, अशा तऱ्हेचंच हे. म्हणजे सतत हायरार्की ही असलीच पाहिजे. तसं स्त्री पुरुष ह्याच्यामध्ये त्यांनी ही टाकलेली आहे. म्हणून आपल्याला ही संवेदनशीलता, लैंगिक संवेदनशीलता हे जे म्हणत आहेत डॉक्टर पाध्ये, त्यांनी जो विषय दिलेला आहे त्याच्याकडे आपल्याला परत परत वळावं लागतं. पण अशा ह्याच्यातही लोकांनी कामं केलेली आहेत. आपल्या अवतीभोवती चालतात आणि आधी पण केलेली आहेत. त्याच्यातलं एक उदाहरण देतो कारण ते सगळ्यांना माहिती आहे म्हणून. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं. त्यावेळेला शिकवण्याची, महिलांना हे करण्याची हे सगळी नव्हती वगैरे. त्यांनी ते हे तयार केलं, ते त्या प्रवाहाविरुद्ध लढले ना. आणि मग तुम्हाला माहिती आहे की पुढे काय काय झालं वगैरे. ते त्याच्यातलं मला एक उदाहरण द्यायचं आहे की लैंगिक संवेदनशीलता हा जो संज्ञा आहे
हे जे काही टर्म आहे ती व्यक्तिगत पातळीवर अगदी रोजच्या जीवनापासून ते समष्टीपर्यंत, समाजापर्यंत दोन्हीकडे ती लागू होते. आणि त्याच्यातलं एकच अंग मी घेऊन करीन असं म्हणता येत नाही. त्याचे साधारण उदाहरण देतो मी तुम्हाला की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते आणि त्याचबरोबर ती सूर्याभोवती पण फिरत असते आणि त्या दोन्हीला एकमेकांचा अर्थ असतो. कुठलंही जरी एक काढून टाकलं त्याच्यातलं तरी तुम्हाला माहिती आहे की काय अनर्थ होईल वगैरे. तसं आपल्याला लैंगिक संवेदनशीलतेच्या बाबतीत आपला रोजचा व्यवहार आणि त्याचं जागतिक मापन हे दोन्ही एकाच वेळेला करावं लागतं. नाहीतर माझ्या वागण्याला काही अर्थ राहणार नाही, मला ती समग्रता येणार नाही. मी काहीतरी छछोर फालतू वरवरचं हे करून वगैरे हे करीन. हे नियम लैंगिक संवेदनशीलतेचे 5 नियम हे असे वगैरे काहीतरी देईन, तसं नाही आहेत. तुम्हाला एका व्यापक सामाजिक ह्याच्यात समजून घ्यावं लागेल, स्वतःला बदलावं लागेल. तर मला असं वाटतं मुलांशी तुम्ही सहज थोडक्या ह्याच्यात बदलू शकाल. त्याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल हे काही तांत्रिक कसब नाही आहे शिकायचं. ही एक विचार पद्धती आहे, समग्र सखोल अशी विचार पद्धती आहे. ती तुमच्या रोजच्या व्यवहारात आणि सामाजिक ह्याच्या दोन्हीकडे ती हे झाली पाहिजे. आणि खूप लोक अशा तऱ्हेचं काम करत आहेत. माझ्यापुढे इतक्या विविध गोष्टी आहेत की काय सांगू आणि काय नको असं ते हे आहे. त्याच्यामुळे मी ते मोजकंच घेऊन कन्वे करायचा शक्य तितका प्रयत्न करतो, पण तो अपुरा राहणार आहे मला माहिती आहे. कदाचित आपण ह्याला अजून एक चान्स देऊयात किंवा परत कधीतरी भेटून ह्याला एक पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करूयात. ही जी लैंगिक संवेदनशीलता असते ही शब्दातनं, स्पर्शातनं, कृतीतून, वागण्यातून, वेगवेगळ्या ह्याच्यातून व्यक्त करता येते. तुम्ही विंदा करंदीकरांचं नाव ऐकलं असेल सगळ्यांनी. त्यांचे बायकोंवर, त्यांच्या पत्नीबरोबरचे संबंध कसे होते, त्यांच्यात ही लैंगिक संवेदनशीलता होती का, कशी दिसायची, महात्मा गांधींमध्ये होती का, ह्यांच्यामध्ये होती का, आपण हे सब शोधू शकतो. आहे का वगैरे, कशी आहे वगैरे. तर विंदा करंदीकरांचं एक आहे की त्यांची बायको धार्मिक होती, ते मात्र धार्मिक नव्हते, ते निरीश्वरवादी होते. पण ती जेव्हा देवळात जायची तेव्हा शांतपणे बाहेर बसून असायचे, देवळाच्या बाहेर. मला असं वाटतं की ही संवेदनशीलता आहे. संवेदनशीलतेचे वेगवेगळे प्रकार असतात. शब्दात आहेत, स्पर्शात आहेत, बॉडी लँग्वेजमध्ये, ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये वगैरे. तुम्ही कदाचित मृणाल गोरे आणि प.बा. सामंत यांचं नाव ऐकलं असेल. ते प.बा. सामंत ह्यांच्यामध्ये होती का लैंगिक संवेदनशीलता? तर त्याचं एक उदाहरण देतो मी. ते गोरेगावात राहत होते, गोरेगाव ईस्टला. आणि त्या वेळेला 50-60 वर्षापूर्वी तिथे काही दुकानं वगैरे नव्हती. काही लागलं सामान की त्यांना दादरला जावं लागायचं आणि त्या साड्या वगैरे हे खरेदी करण्यासाठी ते प.बा. सामंत जायचे त्यांच्याबरोबर. आणि त्या सगळ्या महिला साड्या खरेदी करत असायच्या तेव्हा हे आपले शांतपणाने वाचत बसलेले असायचे. मला असं वाटतं ही संवेदनशीलता एक वेगळ्या प्रकारची. तुम्हाला हे शोधून काढायला पाहिजे ही संवेदनशीलता म्हणजे काय, ही कशी व्यक्त करायची, कशाला संवेदनशीलता म्हणायचं. हे काही रेडीमेड उत्तर नाही आहे माझ्याकडे. तसं असलं असतं तर मी PPTवर वगैरे तुम्हाला हे केलं असतं. लैंगिक संवेदनशीलतेच्या इतक्या कसोट्या वगैरे तसं काही नाही. ते सतत शोधून काढायचं आहे आपल्याला, प्रश्न विचारायचे. मी एक बोधकथा सांगतो तुम्हाला. मी तर 1-2 मिनटं थांबतो. तुम्हाला जमते का मी काय बोलतोय ते? आपण अशा तऱ्हेने पुढे जाऊयात का? तुम्हाला काही सुचवायचं आहे वगैरे? कारण मी असं
माझ्या डोक्यात इतकं अवडंबर माजलेलं आहे सगळ्या गोष्टींचं वगैरे, आणि ते कसं सुसूत्रपणाने हे करायचं. ती तारेवरची कसरत आहे, एकीकडे हातात हे आहे, एकीकडे ते, डोक्यावर हे आहे, कडेवर हे आहे वगैरे, असं करत करत मी ते चाललेलो आहे. बघूयात आपण काय काय करता येईल. तर तुम्हाला ठीक आहे, म्हणजे आपला डायलॉग होतोय ना, संवाद होतोय का? तर मी एक बोधकथा सांगतो तुम्हाला. एक शिक्षक असतात आणि त्यांचा विद्यार्थी म्हणतो त्यांना, ते कुठेतरी जात असतात. तो विद्यार्थी गाडीतनं जात असतो वगैरे, आणि तर शिक्षक दिसतात त्याला, सर सर वगैरे म्हणून, तुम्ही ओळखला का मला? ते म्हणतात नाही, ते आता म्हातारे झालेले असतात वगैरे, तर मी असा असा तुमच्या शाळेत होतो वगैरे. त्यांना थोडं आठवतं, थोडं नाही आठवत. ते म्हणतात ये बस, गाडीत बसा तुम्ही, मी सोडतो तुम्हाला वगैरे. तर तो विद्यार्थी त्यांना सांगत असतो की तुमच्यामुळे आज मी जो काही मोठा झालो आहे, तो तुमच्यामुळे झालो आहे. तुम्ही असं असं शिकवत होता, आठवत आहे का वगैरे. तर त्या शिक्षकांना काही आठवतं, काही नाही आठवत वगैरे. तर मग हा सांगतो, अशी अशी एक घटना घडली होती आपल्या वर्गामध्ये, आणि तुम्ही आमचे शिक्षक होता. मी लैंगिक संवेदनशीलता आणि एकूण मानवी संवेदनशीलतेचं एक उदाहरण बोधकथेच्या रूपात सांगतोय तुम्हाला. तर तो मुलगा म्हणला, मी फार गरीब ह्याच्यातनं आलो होतो आणि मी माझ्या एका विद्यार्थ्याचं, मित्राचं पेन चोरलं आणि ते मला खूप आवडलं होतं. आणि मग तो मित्र म्हणाला, सर माझं पेन चोरीला गेलं आहे, कोणी घेतलं आहे, मला मिळत नाही आहे वगैरे. तर तुम्ही वर्गात सांगितलं, ज्या कोणी घेतलेलं असेल पेन ते देऊन टाका त्याचं परत वगैरे. तर कोणीच हे परत करत, पेन त्याला मिळत नाही. तर मग आता काय करायचं? त्या मुलाला पेन तर द्यायला पाहिजे वगैरे. तर शिक्षक काय करतात, सगळ्या मुलांना भिंतीकडे तोंड करून उभं राहायला सांगतात आणि त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधतात आणि एकानंतर एक त्या मुलाची झडती घेतात. तुझ्या खिशात आहे का ते पेन, घेतलेस का तू, ते घेतलेस का? दुसरा मुलगा, तिसरा मुलगा, आणि ह्याच्याकडे ते पेन असतं, ह्यांनी चोरलेलं असतं. हा खूप घाबरलेला असतो वगैरे. आता शिक्षक, माझी पाळी येणार हळूहळू, आणि माझ्याकडनं ते पेन हे होतील आणि ते वर्गात सांगतील वगैरे, सगळेजण मला चोर म्हणतील वगैरे. तर ते शिक्षक येतात, त्याच्या इथनं पेन घेतात वगैरे, पुढे जातात वगैरे, आणि शिक्षक म्हणतात की आता डोळ्यावरच्या पट्ट्या काढा तुम्ही, पेन मिळाला आपल्याला, आणि ते ज्याचं पेन होतं त्याला देऊन टाकतात. तर हा मुलगा म्हणतो की सर तुम्ही तेव्हा माझं नाव वर्गात सांगितलं नाहीत, ते जर तुम्ही सांगितलं असतं तर मी आज आहे तो झालो नसतो. तर तुम्हाला आठवतं आहे का? शिक्षक म्हणतात हो मला आठवतं आहे, पेन चोरीला गेलं होतं वगैरे. मग तुम्ही माझं का नाव सांगितलं नाही? तर तो शिक्षक म्हणतो मी पण डोळ्यावर पट्टी बांधली होती. म्हणजे हाईट ऑफ काय म्हणायचं याला, सेन्सिटिव्हिटी, की मला ग्रज होऊ नये तुझ्याबद्दल की ह्यांनी चोरलं आहे वगैरे. तर ही बोधकथा मला असं वाटतं की खूप काही सांगून जाते. संवेदनशीलता म्हणजे काय, मग त्याला आपण लैंगिक संवेदनशीलतेचं कसं रूप देता येईल का वगैरे, ह्या तुम्ही त्याचं हे करा, काय काय करता येईल ते बघा वगैरे. आपण पुढे जाऊया. इथे मी 1-2 मिनटं थांबतो, तुम्ही काहीतरी बोला वगैरे, मग मी पुढे जातो. तुम्ही काही विचारा, तुमचे काही अनुभव सांगा. म्हणजे हा मोनोलॉग होणार नाही, तो थोडासा डायलॉग होईल, मलाही उसंत मिळेल. तुम्हाला जर मिसळ पाव खाऊन थोडी असं होतं की बरेचदा टीचर्स आम्ही जेव्हा वर्कशॉप घेतो लैंगिक समस्यांना किंवा जाणीव म्हणून आमचं असतं, तर जेंडर एज्युकेशन देताना शिक्षकांची नंतर बरेचदा असं कधी कधी येतं की मुलं आम्हाला येऊन काही अशा बाबतचे प्रश्न विचारतात, लैंगिक त्यांचे काही क्वेश्चन्स असतात ते.
आम्हाला कळत नाही की ते हँडल कसे करावे किंवा त्याला उत्तर कसं द्यायचं किंवा आम्ही ऑकवर्ड होतो. तर याबाबत कसं हँडल करता येईल? माझा एक मित्र आहे, बरेच जण आहेत वगैरे, पण आपल्या जवळचं एक उदाहरण आहे डॉक्टर मोहन देशपांडे. ते रिलेशानी म्हणून कार्यशाळा घेतात, म्हणजे शानदार रिलेशनशिप. तर ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्या सगळ्या क्लिनिकल डिटेल्समध्ये जाणं आणि हे करणं, हे असं 2-3 दिवसाचं ते वर्कशॉप आणि हे घेतात. तर असे खूप लोक आहेत की जे अशा तऱ्हेचं काम करत आहेत आणि ज्यांना या तऱ्हेचा खूप अनुभव आणि हे आहे. मी त्या ह्याचा मास्टर नाही आहे. मला मोहन देशपांडे कसा करतो ते मला माहिती आहे वगैरे, पण मी त्या ह्याच्यातला हे नाही. तर मला असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्यांची समस्या आहे. मुलांना मुलींबद्दल कुतूहल वाटणं आणि मुलींना मुलांबद्दल कुतूहल वाटणं, शारीरिक हे, त्याच्याबद्दल मोकळेपणाने बोललं न जाणं वगैरे वगैरे. तर तुम्ही मोहन देशपांडे किंवा अशा लोकांशी, खूप जण आहेत असे हे करणारे, त्यांचे तुम्हाला हे करता येईल, पत्ते घेता येतील वगैरे. मी युरोपमध्ये असताना मला एक अनुभव आला आणि मला ते फार म्हणजे शॉकिंग होतं वगैरे, पण तो मी अनुभव तुमच्याशी शेअर करतो वगैरे. तिथे बरेच माझे मित्र, म्हणजे ज्यांचे लग्न झाली होती, मुलं होती वगैरे, ते एकत्र आंघोळ करायचे, नवरा बायको मुलं वगैरे, आणि कपडे काढून असे हे करायचे. त्यामुळे आपल्याला जे लैंगिक ह्याच्याबद्दल एक विचित्र हे आहे ते त्यांचं नॉर्मलाइज आणि हे व्हायचं. ह्या बाबतीत अजून एक आहे की तोतो चान म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यात एक प्रसंग आहे. त्याच्यानंतर E.S. नील ह्या माणसाने समर हिल म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे की मुलांची लैंगिक हे कशी असते. जसं मुलांच्या आतमध्ये खूप अशी फिजिकल एनर्जी असते, तसे त्यांना लैंगिक हे पण असतं वगैरे. आणि ते जर तुम्ही काढून टाकलं तर त्यांचा विकास खूप वेगाने होतो. बर्ट्रांड रसेलनी पण हे म्हणलेलं आहे. तर त्या व्यक्तींना तुम्ही हे करून, आणि मी तुम्हाला सांगेन, म्हणजे वडिलकीचा सल्ला देईन की ते असं 1 तासाचं 1.5 तासाचं नाही, त्या संबंध 2-2, 3-3 दिवसाच्या कार्यशाळा असतात वगैरे, त्या तुम्ही घ्यावात, असं मी हे करेन. पालक नीती म्हणून एक हे निघतं पुण्याहून. त्याच्यानंतर जे लोक लैंगिक समस्येवर काम करतायत ते पुरुष भान नावाचा एक अंक निघतो, पुरुष स्पंदन नावाचा एक अंक निघतो, एक मुंबईहून एक पुण्याहून निघतं. आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांना वाचण्यासारखं आहे. तुम्हालाही, आणि इथे बऱ्याच शिक्षिका आहेत, तुम्ही तुमच्या नवऱ्याला आग्रहाने हे वाचायला लावा. तेव्हा त्यांना जेव्हा मॅस्क्युलॅनिटीचा अर्थ कळेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचं जे नातं आहे नवरा बायकोंचं ते फार प्रगल्भ आणि ह्याच्या अशा तऱ्हेचं होईल. म्हणजे मी अत्यंत असा काय म्हणतात मर्दानगिनी ओतप्रोत भरलेला हे होतो. मी म्हणजे श्रेष्ठ, मला म्हणजे येते अमुक ढमुक वगैरे. आणि मी माझ्या पहिल्या लग्नाची वाट लावली. मला असं वाटलं मला सगळं येते वगैरे, तिला काहीच माहिती नाही आहे, तिच्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ वगैरे. ते कसं बसं लग्न 8-10 वर्ष टिकलं आणि मोडलं. मोडल्यानंतर तरी अक्कल यायला पाहिजे ना त्या पुरुषाला. नाही, अक्कल आलीच नाही. दुसरं लग्न केलं, त्याच्यात पण हेच, मी कसा, मी येऊ, मी येऊ वगैरे वगैरे. तेही लग्न चाललं, तेही मोडलं. मग ही कार्यशाळा करावी लागली 7-7, 8-8 दिवसाची, जेंडर सेन्सिटायझेशन वर्कशॉप. म्हणजे सतीश सिंह म्हणून माझा गुरु होता, त्यांनी आमचे 8-8 दिवसाचे हे घेतले. ते मी कॉलेजमध्ये सांगितलं की मला 8 दिवसाची रजा हवी आहे. कशासाठी रजा हवी आहे की
मॅस्क्युलॅनिटी आणि ह्याच्यावरचं जे हे आहे त्याच्यावरती कार्यशाळा, ते कशाला, तुला काय जरूर आहे त्याच्यात? म्हणजे लोकांचं, माझा बॉस जो होता त्यावेळेला त्यांचं हे असंच, हे कशासाठी, याचं काही हे नाही. हे सगळं सुरळीत चाललं आहे ना, मुलं होत आहेत, हे होतं आहे, घरसंसार चाललं आहे, 30 वर्ष लग्न झालेली आहेत वगैरे. अरे पण ते किती अर्थहीन आहे नवरा बायकोंचं हे, ह्याच्याबाबत ते बोलतच नाहीत कधी. नवरा बायकोंचं हे किती मैत्रीचं सुदृढ नातं आहे, ह्याला काही मापदंड लावून आपण मोजणार आणि बघणार आहोत की नाही? नाही. ते सगळं चाललेलं आहे, मुलं शिकतायत, हे शिकतायत वगैरे वगैरे. आपल्याकडे ही प्रश्न विचारायची, हे करायचं, हे धाडस आणि हेच नाही आहे. सॉरी, मी परत त्या माझ्या मुद्द्याकडे येतो वगैरे. तर मला हे शिकावं लागलं आणि कदाचित मला असं वाटतं की मी आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या बायकोबरोबर माझं हे म्हणजे आमचं नवरा बायकोंचं हे खूप देवाणघेवाण आहेत. आम्ही अगदी वेगळे आहोत. ती अगदी कट्टर व्हेजिटेरियन आहे, अंड्याला हातसुद्धा लावत नाही वगैरे, अशा खूप गोष्टी आहेत. तरीसुद्धा नातं हे अत्यंत, मला असं वाटतं, मोहक आणि मजेदार आणि हे आहे. ह्याच्यासाठी पुरुषांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. आणि त्या महिलांनी, माझ्या मिसेसनी मला सांगितलं, तू हे वर्कशॉप कर, नाही तर मी राहणार नाही आता म्हणून. मला वाटलं मला काय गरज आहे, मला तर सगळं माहिती आहे, पुस्तकात सगळं दिलेलंच आहे ना. पण मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला पहिल्यांदा कळलं आणि मग सगळं कळलं असं मी आजही म्हणत नाही. अजूनही पुरुषवादाचे हे माझ्यात शिल्लक आहे, कारण माझ्या अवतीभोवती सगळे ठासून भरलेले आहेत पुरुषवादी ह्याचे. माझे वडील, काका, भाऊ, हे ते सगळे पुरुषी ह्याचे अस्सल नमुने आहेत. ते शिकावं लागतं, त्याच्यासाठी प्रेरित करावं लागतं, त्याच्यासाठी ड्रिल करावं लागतं, स्वतःच्या सवयी बदलाव्या लागतात, असं बरंच काही हे करावं लागतं. तुम्हाला काही मी रेफरन्सेस देतो, ते कदाचित तुम्हाला आवडतील. आपल्याकडे एक ऐश्वर्या रेवडेकर म्हणून डॉक्टर आहेत. तर मला फेसबुकवर हे मिळेल. ते त्या पण लैंगिकतेबद्दल बरंच काही सांगतात. मला माहिती नाही, म्हणजे तुम्हाला ती वाचायची उत्सुकता आहे ते जीवन, आहे ते नाते संबंध अधिक अजून सुदृढ करायचे, सखोल करायचे का, चाललंय ते चालू दे. काही लोकांना ते तसं चालतं वगैरे, काही लोकांना नाही. आम्हाला काय होतं, असं का होतंय, आम्ही दोघंही चांगलो आहेत, नवरा काही माझा व्यसनी नाही आहे, पण तो असा एकलकोंडा अबोल, आणि हे काय, त्याची आणि माझी मैत्री का निखळ होत नाही आहे, असा जर प्रश्न पडत असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. नाही तर ठीक आहे, इट्स ओके. तर ऐश्वर्या रेवडेकर आहेत. त्याच्यानंतर मी E.S. नीलचं समर हिल म्हणून पुस्तक आहे ते सांगितलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काही सिनेमे पण खूप छान आहेत वगैरे. तर हा सिनेमा तुम्ही नक्कीच बघा, द टीचर हू प्रॉमिस द सी. हा इटालियन सिनेमा आहे. त्याच्यात तो शिक्षक मुलांच्या किती जवळ जातो. मी म्हणजे अगदी 100% रेकमेंड करीन. मी काय सगळं बोललो ते विसरून जा, पण तो सिनेमा नक्की बघा. आणि तो मला वाटतं यूट्यूबवर आहे, द टीचर हू प्रॉमिस द सी. जवळकीचे संबंध आणि हे कसे निर्माण करायचे. या संवेदनशीलतेसाठी काही मापदंड किंवा हे समोर ठेवावे लागतात. की उदाहरणार्थ, मला ही लैंगिक संवेदनशीलता समजण्याचं हे कोणाकडून मिळालं, कुठून मला हे धडे मिळाले, हे काहीतरी मी परदेशी जाऊन डिग्र्या घेतल्या वगैरे असं काही नाही. आपल्या समोरच्या आणि ह्या ह्याच्यातनंच मिळतं आहे. फक्त तेच चौकसपणाने बघावं लागतं. आणि माझा दीपस्तंभ एकच आहे, साने गुरुजी. आणि त्यांचं हे खरा तो एकची धर्म,
जगाला प्रेम अर्पावे. कदाचित तुम्ही हे ऐकलं असेल. आता हे प्रेम अर्पावे म्हणजे काय? कसं अर्पण करतात का काही? पाण्याने कसं आपण अर्ध्य देतो वगैरे तसं आहे, कसं हे करायचं वगैरे. तर हे प्रत्येकाला आपापली भाषा आणि हे शोधून काढावी लागते. तर हे माझं ब्रीद वाक्य. आणि अशी काही काही लोकं आहेत की जी प्रेम करण्याच्या बाबतीत त्यांचा किती आदर्श, जसं मी म्हणलं पबा सामंत आहेत, विंदा करंदीकर होते, आमच्यातले काही मित्र आहेत, मोहन देशपांडे आहेत, खूप अशी लोकं आहेत. आजूबाजूला तुम्ही शोधलं तर तुमच्या दिसून येईल. आता तुम्ही जरा बोला, विचारा, मग आपण पुढे जाऊयात. म्हणजे ऑब्झर्वेशन आहे की जिथे जेंडर सेन्सिटायझेशनचा प्रश्न येतो, आपली जी दैनंदिनी असते त्याचा एक खूप इम्पॅक्ट खास करून पुढच्या जनरेशनवरती पडतो. फॉर एक्झाम्पल, आता एक जनरल मेंटॅलिटी असते की घरचं काम हे स्त्रियांचं, बाहेरचं काम हे पुरुषांचं. पण आता माझ्या वडिलांपासून माझ्यापासून आम्ही घरी सुद्धा आम्ही पण कॉन्ट्रीब्यूट करतो. प्लीज नोटबुक का नाही करत आहे, इट शुड बी अ नॉर्मल पार्ट ऑफ लाईफ. आणि जेव्हा आता फॉर एक्झाम्पल आता माझे हात मोठे तर मग मी लादी पोत्याचं काम करतो, मिसेस झाडूचं काम करते, असं दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये करून स्ट्रेस पण कमी होतो, कामाचा एकाच व्यक्तीवरती राहत नाही आणि सगळं नॉर्मलाइज होतं. हीच गोष्ट जेव्हा आमचा मुलगा बघतोय हे करताना, तेव्हा त्याच्या डोक्यामधनं आपोआप ती व्याख्या निघून जाते की अरे हे पुरुषाचं आहे, स्त्रियाचं, फॉर हिम इट इज अ नॉर्मल थिंग. हीच गोष्ट जेव्हा मी शाळेमध्ये पाहतो की मुलं मुली काय असो, खाल्ल्यानंतर त्यांचं त्यांचं ताट धुवून ठेवायचं, तर कुठेतरी ते ब्रेक होते, ते जे मानसिकता बनलेली आहे की हे फक्त पुरुषांचं, हे स्त्रियांचं. आणि अशा पद्धतीने म्हणजे आता कमिंग टू द मेन क्वेश्चन, की अजून काय ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत दैनंदिनी मधल्या ज्या बदल केल्याने हे सेन्सिटायझेशन होऊ शकतं किंवा हे जे माइंडसेट बनलेले आहेत ते मोडू शकतं, तुमच्या अनुभवानुसार? हां, अगदी खरं आहे वगैरे. अगदी ज्याची सुरुवात आहे ही कामाची हे आहे, समान वाटणी करणं, संवाद आणि समान वाटणी करणं, की भांडी घासणं, हे करणं वगैरे, किंवा कपडे वाळत घालणं, स्त्रियांचे अंतर्वस्त्र आणि हे पुरुषांनी वाळत घालणं, हे करणं वगैरे न लाजता. आणि ते दरवाजे आणि हे बंद करून नाही वगैरे. सगळ्यांना कळलं पाहिजे की हा, तर हे प्रयोग करावे लागतात, असा हे तिथे तयार करावा लागतो. आणि तुम्ही म्हणता तसं त्याच्यातनं तुम्हाला स्ट्रेंथ मिळते. म्हणजे मला माझ्या बायकोबरोबर माझे हे जे रिलेशन हे झाले तेव्हा त्याच्यानंतर मी अधिक जास्त सुदृढ आणि असा हे झालो. मी माझ्याबरोबरचे जे लोक बघतो वगैरे त्यांना कुठेतरी मला लक्षात येतं की त्यांना हा भाग कमी पडलेला आहे. जसं एखादा माणूस दिसतो ना, हा ॲनिमिक आहे, याच्यात हे विटॅमिन कमी आहे, ते आहे वगैरे, असं बऱ्याच लोकांना दिसतं असं वगैरे. ह्या नवरा बायकोंचं यांचं काहीतरी बिनसलेलं आणि हे आहे वगैरे. तर त्याच्यासाठी प्रयोग करणं, प्रयोगाला जागा करणं. अजून एक तुम्ही जे म्हणलात वगैरे, असे बरीच उदाहरणं देता येतील वगैरे, की नावानी हाक मारायला लावणं. आमच्या इथले सगळी मुलं जी आहेत ते त्यांचे वडील आणि हे सर 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 म्हणतात. मी म्हणलं सर नाही, मला रविदाच म्हणायचं. तर थोडं मुलांना त्या अंकल अंकल म्हणणं, रवी अंकल म्हणणं वगैरे ते जड गेलं. पण त्याच्यानंतर एक चांगला बॉन्ड तयार झाला. हा एक प्रयोग आहे. असे छोटे छोटे बरेच हे तयार. हां, तुम्ही विचारलं ते बरं झालं. एक आठवड्यातला एक दिवस किंवा 15 एक दिवस स्त्रियांना घरात अजिबात तुम्ही लक्ष द्यायचं नाही. सगळं हे आम्ही करू. कारण बऱ्याच वेळेला काय करायचं, किती करायचं, हा सुद्धा एक डोक्याला त्रास असतो. नुसतं ते स्वयंपाक करणं हा नाही, पण तो त्याचं जे सगळं ऑर्गनाईज करायचं, काय राहिलेलं आहे, कशाशी काय जोडायचं आहे, दूध राहिलं आहे, भाजी आहे का नाही वगैरे, बापरे इतकं ते लटांबर आणि हे असतं. त्याच्यातनं घरातनं आज तुम्हाला काही बघायचं नाही आहे. मी बघेन, मी जसं काही होईल तसं करेन आणि काही लागलं तर मदत घेईन वगैरे. हा एक मला असं वाटतं खूप चांगला हे आहे. नावांनी हाक मारणं हा दुसरा हे आहे. छोटे छोटे प्रयोग आहे. व्यक्तीपासून समष्टीपर्यंत, म्हणजे नेत्यानाहू आणि ट्रम्प हे जसे मर्दानगीचे हे नमुने आहेत, तिथपासून ते घरातल्या ह्याच्यापर्यंत
तर असे खूप करता येतील वगैरे. त्याच्यानंतर अजून एक मला असं वाटतं की किती नवरे, मी एक प्रश्न विचारतो वगैरे, किती नवरे तुमचे पाय दाबतात? दोन सांगा त्याला तुम्ही माझे, तुम्ही दाब. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे हे सुद्धा अगदी साधं आहे, काही खूप मोठं काहीतरी ट्रेनिंग घ्यायची वगैरे जरूर नाही. ह्या साध्या गोष्टी आहेत. आणि मुख्य म्हणजे ते केल्यानंतर एम्पॉवरमेंटचं हे एक आलं पाहिजे की आपण सशक्त वाटतंय, मला ते करून चांगलं वाटतंय, हे त्याच्यातनं आलं पाहिजे. कारण वेगळं असू शकतं. तर जसं आमच्याकडे आहे, म्हणजे माझा नवरा माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट, आय एम लकी ना, म्हणजे मी शाळेत असली आणि त्याचं वर्क फ्रॉम, मी शाळेत असले, 8 तासाची ड्युटी आहे आणि त्याला वर्क फ्रॉम होम आहे, तर त्यांनी मला सांगितलंय की घराची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो, तू फक्त सकाळचं जेवण बनवून जा, बाकी सगळं मी बघून घेईन. मुलाचं पण आता वेकेशन चालू आहे, तर त्याला पण तो बघतो. म्हणजे त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही दोघांनी डिवाइड केली आहे. तर प्रॉब्ली आम्हाला वाटतं आमचं रिलेशन खूप चांगल्या तऱ्हेने चालू आहे. आणि त्याला मला असं वाटतंय की तुम्ही जे म्हणताय की जे जेंडर सेन्सिटिव्हिटी जी आहे ती त्यांनी मला वाटतं कुठल्याही वर्कशॉपमधून शिकलेली नाही आहे. त्याला ती स्वतः इनबिल्ट आहे आणि तो त्याच्या मुलाला पण ते शिकवतोय की प्रत्येक स्त्रीचं रिस्पेक्ट केलं पाहिजे आणि कुठलीही स्त्री जर मदत मागायला आली तर त्याच्यात तिला मदत करायला लाज नसली पाहिजे. सो आय फील दीज वर्कशॉप्स असे हे त्याची प्रमोट केले पाहिजे आणि ते अजूनही ते केले गेलेले नाही आहेत बरेच. आणि ह्याच्या मागे मला असं कुठेतरी जाणवतंय की जे आया आहेत म्हणजे मदर्स, ते आर फिलिंग की माझ्या मुलांनी जर काम केलं तर लोक काय म्हणतील, दे आर फिअरिंग दॅट. सो दॅट फिअर दिस फिमेल्स फर्स्ट कम आउट विथ दॅट. काही नाही, दोघेही एकच आहेत. दॅट आपण फक्त म्हणतो की महिलांना हे आरक्षण मिळायला पाहिजे हे, पण पहिले मनातनं आरक्षण दिलं तर कदाचित ते प्रॉबब्ली सुटेबल होईल असं मला कुठेतरी वाटतं. सो दॅट इज व्हॉट की म्हणजे त्याच्यात लाज नाही आली पाहिजे. तर अशा छोट्या हे शोधून काढता येतील आणि जरुरी नाही की प्रत्येक नवऱ्याने बायकोचे पाय दाबले तरच तो स्त्रीवादी ह्याचा वगैरे असं काही नाही. वेगवेगळे हे असू शकतात, त्यांना तुम्ही शोधून काढा काय जमते. तिलाही ते आवडलं पाहिजे. तुम्ही पाय अवघडली आणि हे तिची अवघड अवस्था व्हायला नको. आहे माझ्याकडे खूप वगैरे आणि त्या वर्षाचे अनुभव आणि ते सगळे असे जिवंत आणि रसरशीत अनुभव आहेत. आपण पुढल्या वेळेला शेअर करूया. धन्यवाद. खूप छान केसकर सर. जसं रविदा, ठीक आहे. विषयाचा आवाका खूप मोठा आहे, जसं म्हणाले आता की एका तासामध्ये नक्कीच बसणारा नव्हता, हे तर नक्कीच आहे. पण आता एक वेळ ठरवावी लागते, त्याच्यामुळे तो 1 तास आपण दिला होता. तर संवेदनशीलता म्हणजे काय, मुळात आधी मन आपलं एकमेकांशी कुठच्याही व्यक्तीबरोबर संवेदनशील आपण असायला पाहिजे. आणि त्याचा पुढचा टप्पा हा लैंगिक संवेदनशीलता आहे. त्याच्यामुळे मुळात ही संवेदनशीलता कुठच्याही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसाठी असली पाहिजे. आणि त्यासाठी काय करता येईल, एक शिक्षक म्हणून जसे वर्गात वेगवेगळे प्रयोग सरांनी सांगितले, तर अशा वेगवेगळ्या प्रयोगशील शिक्षक राहिलो तर आपण असं हे नक्की करू शकू. त्यामुळे असा एक सुंदर संदेश सरांनी दिलेला आहे आपल्याला. आता आपण आपल्या पुढच्या सेशनकडे वळूया. एकच मिनिट. मी एक गोष्ट सांगायला विसरलो की मी भारतभर फिरून शिक्षकांना ट्रेनिंग देत होतो गणित सोपं कसं करायचं. कारण मला असं वाटतं की गणिताच्या भीतीने प्रत्येकाच्या जीवनात उलाढाल होते,
बरंच हे होतं वगैरे, तर ते कसं हे करायचं हे मी मुलांना शिक्षकांना शिकवतो वगैरे, ती माझी खासियत होती वगैरे. तर तुम्हाला एक छोटंसं हे देतो की तुम्हाला 4 खजुराच्या बिया दिलेल्या आहेत, तर त्याच्यातनं तुम्ही किती मोठी संख्या सलग तयार करू शकाल. समजा एका बीला तुम्ही 100 म्हणलं तर 4 बिया 400 झाल्यात, पण शून्य कसं दाखवणार. 1 2 3 4 400पर्यंत ते दाखवता आलं पाहिजे. तुम्हाला कळलं ना काय ते. 4 खजुराच्या बिया दिलेल्या आहेत. पुढल्या वेळेला मी जेव्हा येईन तेव्हा मी या प्रश्नाचं उत्तर द्या. थँक्यू. नक्कीच गणित या विषयावर आपण सरांचं नक्कीच एक पुढचं सेशन ठेवूया पुढच्या वेळेला.